माननीय क्रीडा अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगावी. धन्यवाद सर. शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाच्या पूर्व आढाव्याकरिता आज आयोजित केलेल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमच्या स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे नागपूर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेतदादा बावनकुळे, विविध पदाधिकारी, माझे सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं नागपूरकरांना हा दुग्ध शर्करा योग आहे किंवा खेळाचा कुंभमेळा आपल्याला म्हणता येईल. मला 1 वर्षापासून साहेब असतील किंवा संकेतदादा असतील किंवा नागपूर कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांचा इतका तगादा आणि पाठपुरावा होता की आपलं स्पर्धेचं अंदाजपत्रक जे आहे ते ऑगस्ट 2025 रोजी शासनाला हे सादर केलेलं होतं. परंतु महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागामार्फत 4 ज्या मानापानाच्या स्पर्धा घेतल्या जातात त्यातली एकमेव क्रीडा स्पर्धा आहे जिला शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा असं नाव देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणीच होत आलं आणि ते आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणजे आपले पालकमंत्री महोदय यांचा आहे आणि आम्ही अधिकारी नशीबवान समजतो की या आयोजनाचा आम्हाला एक भाग होता आहे. स्पर्धेचा आढावा किंवा स्वरूप सांगताना मी आपल्याला सांगू इच्छिते की ही स्पर्धा जी आहे 2 वर्षापूर्वी याचा निधी जो आहे, फंड जो आहे 75 लाख करण्यात आला, परंतु जवळपास 20-21 लाख रुपये हे रोख पारितोषिकांमध्ये जातात. खेळाडू जो सहभागी होतो संघामध्ये हा प्रत्येक खेळाडूला रोख पारितोषिक देण्यात येते. त्यानंतर प्रवास भत्ता आहे, पंचमानधन आहे. असं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 39-40 लाख रुपये हे याच मध्ये खर्च होतात. स्पर्धेचं जर भव्य दिव्य आयोजन करायचं असेल तर त्या आयोजनाला उरलेला निधी हा खूप तोकडा आणि अपुरा पडतो. ही जेव्हा खर्च आम्ही साहेबांना सांगितली त्यांनी आम्हाला एक पाठबळ दिलेलं आहे की आमदार फंड असेल, CSR असेल, विविध मार्गांना एक स्पर्धेला कुठल्याही आर्थिक स्वरूपाने कमी पडू नये यासाठी एक सपोर्ट खूप छान केलेला आहे. कामठी तालुक्यातील कोराडी ग्रामपंचायत मधील सेवानंद विद्यालयाच्या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन आपण करत आहे. दिनांक 30 एप्रिल ते 4 मे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि विदर्भ कबड्डी असोसिएशन हे 2 भाग आहेत. यामध्ये महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे जवळपास 12 संघ सहभागी होणार आहेत आणि विदर्भाचे 4 असे 16 संघ पुरुष आणि 16 संघ महिलांचे या ठिकाणी सहभागी होत आहेत. यामध्ये एका टीम मध्ये 12 खेळाडू असतात, एक संघ व्यवस्थापक आणि क्रीडा मार्गदर्शक असे मिळून 14, जवळपास 448 खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि क्रीडा मार्गदर्शक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. येणारा प्रत्येक प्लेयर हा प्रोफेशनल आहे आणि साहेबांचे आम्हाला त्यासाठी बारीक आदेश होते. येणारा खेळाडू या ठिकाणी आनंद घेऊन परत गेला पाहिजे. सांगताना आनंद होतोय की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आपण एक वेलकम किटने सन्मानित करण्यात येणार आहे. खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था ही आमदार निवास या ठिकाणी आपण करतोय. जेव्हा ते खेळाडू रिपोर्टिंग करणार आहेत त्याच वेळेला त्यांना वेलकम किट हे हातात केलं पाहिजे असा मानस सरांचा असल्यामुळे वेलकम किट मध्ये आपण एक ट्रॅकसूट, कॅप, सिपर बॉटल, स्मार्ट वॉच, त्यानंतर किट या प्रकारचं आपण साहित्य आणि किट बॅग हे आपण त्या खेळाडूला देणार आहे. आलेला खेळाडू हा कुठल्याही याच्यामध्ये ताणतणावात नसावा, तो स्पर्धेमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचावा यासाठी महानगरपालिकेने आपल्याला बस सेवा इथे पुरवलेली आहे. स्पर्धेचे सामने हे साखळी पद्धतीने होणार आहेत. त्यानंतर सामने हे नॉकआउट पद्धतीने होतील. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला मग तो हरला किंवा जिंकला त्याला रोख पारितोषिक दिलेले आहे. आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे त्यामध्ये त्याचं सविस्तर विवरण आम्ही दिलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये आपण खेळाडूंना कोराडी विद्यालय, सेवानंद विद्यालयाच्या ठिकाणी सगळं काही सुस्थितीत स्पर्धा पार पाडायला जवळपास मला वाटतं 8 मार्चला साहेबांनी एक बैठक आमची आयोजित केलेली होती. त्या दिवशी ग्राउंड आम्हाला बघून यायला सांगितलं होतं
2 ते 3 मैदान आम्ही बघून आल्यानंतर सेवानंद विद्यालय मैदान फिक्स करण्यात आलं, ज्याची कुठलीही मैदानाची तयारी आमची नव्हती. आणि मग आम्ही ते मैदान जवळपास आज आपण स्पर्धेला याल तेव्हा बघालच विविध CSR मधनं असेल किंवा विभागातनं असेल मैदान आपण तयार केलेलं आहे. आणि जवळपास तिथे 12 फ्लड लाईट्स ह्या परमनंट लावलेल्या आहे. मैदान अतिशय सुंदर आणि देखणं तयार झालेलं आहे. LED स्क्रीनवरती स्पर्धा होणार आहे. प्रो कबड्डी जसं तुम्ही TV मध्ये बघतात त्याची कुठेही उणीव या स्पर्धांमध्ये राहू नये अशी सरांची इच्छा होती, किंबहुना आम्हाला निर्देशच होते आणि त्या पद्धतीने हे आयोजन आपण या ठिकाणी करत आहोत. जवळपास आपण या स्पर्धा ज्या आहेत 4 मैदानांवर घेत आहोत. 4 मॅचची मैदान आपण तयार केलेली आहे. मैदानाला चारी बाजूने LED स्क्रीन असणार आहे. विविध मान्यवर या स्पर्धांना येणार आहेत, त्याबाबत साहेब आपल्याशी बोलतीलच. परंतु या माध्यमातून आपल्याला ही एक आयोजकांची सचिव किंवा कोषाध्यक्ष म्हणून विनंती की भरभरून या स्पर्धेला प्रतिसाद द्यावा यासाठी आवाहन करावं. धन्यवाद. या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय पालकमंत्री श्री बावनकुळे सर संपूर्ण आपले विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आत्ताच सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल ते 4 मे या काळामध्ये नागपूरच्या सेवानंद विद्यालय आणि कोराडी महालक्ष्मी जगदंबेच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी होते आहे. माननीय दिवंगत अजितदादा असतानाच या कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा विदर्भात व्हाव्या अशी सूचना त्यांनी मला दिली होती. आणि मग माननीय सुनेत्रा पवारजी यांनी या स्पर्धेला मान्यता दिली. या स्पर्धेला 30 तारखेला आदरणीय सुनेत्रा पवारजी या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत सायंकाळी 6 वाजता. 2 तारखेला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेजी येणार आहेत आणि 4 तारखेला माननीय मुख्यमंत्रीजी याचा समापन करणार आहे. खरं तर नागपूरकरता, विदर्भाकरता, आपल्या सर्वांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा ही स्पोर्ट राज्यस्तरीय स्पोर्ट ही नागपूरमध्ये होते आहे. आणि सोबतच 2 दिवस 5 आणि 6 तारखेला जिल्हास्तरीय प्लेयर्सना तिथे पुढच्या स्टेट लेवलला ते जावेत म्हणून 2 दिवस खूप आम्ही जिल्हास्तरीय कबड्डी खेळाडूंना दिलेला आहे. जे 5 तारखेला 6 तारखेला 2 दिवस जिल्ह्यातले सर्व प्लेयर्स, जिल्ह्यातल्या आपल्या जेवढ्या टीम्स आहेत त्या तिथे खेळणार आहेत. पण राज्यस्तरीय 30 ते 4 आहे. मला असं वाटतं की या स्पर्धेच्या माध्यमातून जी विदर्भातल्या कबड्डी प्लेयर्सची जी एक महत्त्वाची मागणी होती, आमच्या संघटनाची मागणी होती, ती पूर्ण झालेली आहे. राज्यस्तरीय संघटनाचा मी आभार मानतो, जिल्हास्तरीय संघटनाचा आभार मानतो आणि विदर्भातल्या संघटनाचा आभार मानतो. त्यांचं एक मोठं योगदान या स्पोर्टला आहे. खरं तर या स्पोर्टकरता आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ धात्रक यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. याचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी या ठिकाणी या स्पर्धेकरता मागच्या 3 महिन्यापासून सर्व स्तरावरची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे पियुष आंबेलकर यांनी या ठिकाणी त्यांची व्यवस्था पूर्ण उभी केली आहे. खरं तर या स्पोर्टमधनं जे पुढच्या काळातलं आपलं विभागीय क्रीडा संकुल आहे मानकापूर, ते सध्या तयारीमध्ये आहे, त्याला वेळ लागणार आहे. जिल्हास्तरीय क्रीडा संकुल गादा हे तयार होते, त्यालाही वेळ लागणार आहे. म्हणून
महालक्ष्मी जगदंबा संस्थेचे ग्राउंड आहे, त्यावर या क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व विदर्भातल्या सर्व खेळाडूंना राहणार आहे, कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना, की जेवढं या ठिकाणी त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असेल, खेळाडूचं इन्व्हॉल्वमेंट जेवढं असेल तेवढं त्यांना या खेळातून प्रेरणा मिळेल. ते सुद्धा विदर्भातले खेळाडूसुद्धा राज्यस्तरीय खेळ खेळू शकतील. मला असं वाटतं की चांगला एक मोठा खेळ या ठिकाणी होतो आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपलं महत्त्वाचे योगदान, प्रेस म्हणून जे योगदान पाहिजे आहे ते योगदान आपण सर्व कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आहे. राज्यभरातून खेळाडू येणार आहे, उन्हाचा वेळ आहे, व्यवस्था एकूण कशी झाली की ही व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था कशी असणार आहे, एकूण सगळी व्यवस्था? स्पोर्ट सायंकाळी 7 ते 10 राहणार, त्यामुळं दिवसाचा काही प्रश्न नाही आणि पूर्ण व्यवस्था, प्रत्येक खेळाडूची काळजी घेण्याची सूचना मी स्वतः 4दा जिल्हाधिकारी सर्वांना दिली आहे. स्वतः संकेत बावनकुळे आपले धसरक दोन्ही लक्ष टाकतात आहे. मला वाटतं की मी त्याच्यावर लक्ष टाकतो आहे. कुठल्याही खेळाडूला गैरसोय होणार नाही ती काळजी आपण घेतली आहे. संगीतची पहिली एवढी मोठी स्पर्धा आहे, तुम्ही आयोजक आहात, किती मोठं दडपण आणि सगळं कसं हँडल करताय? थोडा या ठिकाणी बरोबर आहे, आपलं थोडा नर्वस आहे, पण एवढा मोठा सपोर्ट आमच्या एवढ्या मोठ्या टीमचा, माननीय पालकमंत्र्यांचा, माननीय फडणवीस साहेबांचा आणि आमचे पूर्ण क्रीडा अधिकारी आणि सगळे आमदार साहेबांचा, सगळ्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे जिल्ह्यावर. त्यामुळे ही स्पर्धा व्यवस्थितपणे पार होईल हे आपल्याला सगळ्याला विश्वास व्यक्त करतो. मला वाटतं ते राहून गेलं की 3 तारखेला शेवटी नितीनला या ठिकाणी आम्ही निमंत्रण दिलं आहे. 1 किंवा 3 तारखेला माननीय नितीन गडकरीजी या स्पोर्टमध्ये येणार आहे. त्यांचाही मोठं योगदान या ठिकाणी आहे. आजच त्यांनी वेळ कन्फर्म केला, त्यामुळे उशिरा माहिती झाला आहे. त्यामुळे 1 तारखेला माननीय नितीनजी या स्पोर्टला येणार आहे. सर, विविध जिल्ह्यातून विविध जिल्ह्यात महाराष्ट्राचा पूर्ण नॅशनल खेळाडू आपल्याकडे येणार आहे. ज्या बोर्डनी सिलेक्ट केलेले प्लेयर्स आहेत त्या टीमचे प्लेयर्स आपल्याकडे इथे येतील. प्रो कबड्डी लीग या इंटरनेशनल स्टार को इसमें है कि इंडिया प्लेयर को खिलाना? हमने सबको विनती की है और मुझे लगता है कि 29 तारीख तक उनका कंफर्मेशन आएगा. हमने नेशनल बॉडी है उनको भी विनती की कि प्रो कबड्डी टीम को, नेशनल टीम के प्लेयर को भेजिए. विदर्भाची आज सायंकाळपर्यंत लिस्ट फायनल आपल्याकडे येणार आहे. अद्यापर्यंत तारीख नाही, पण अमरावतीचा जिल्हा आणि हो वाशिम, भंडारा, अमरावती, नागपूर. सर, विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांमधून विदर्भस्तरीय स्पर्धा होतात आणि त्याच्यातले जे फर्स्ट, सेकंड आणि विनर हेच या संघांमध्ये क्वालिफाय होतात. तर 4 कोटा जो आहे संघांचा तो विदर्भाचा 12 एकूण 16 टीम आहे. त्या विभागातून त्या टीम येतात वर आणि त्या सर्व टीम मग शेवटी सिलेक्ट होऊन 16 टीम येतात. 16 महिलांच्या 16 पुरुषांच्या. टीम पहिल्यांदाच राज्यस्तरीय खेळणार की चक्री केली? नाही, एकच टीम. सिनियर गट आहे ना सर? नाही, हा जो टीआर आहे यामध्ये फक्त सिनियरच खेळाडू खेळतात आणि अंडर-19 झाला तर तो ज्युनियर गटामध्ये मोडला जातो. आणि हा जो आपला 4 स्पर्धा आहे यामध्ये क्वालिफाय होणारे खेळाडू हे सिनियर गटातलेच असतात. तर 4 स्पर्धा आहेत, 4ही याचे निकष थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे आहेत, परंतु कबड्डीसाठी आपल्याला सिनियर गटच खेळला जातो. यशवंत स्टेडियम केव्हा बनणार आहे सर? यशवंत स्टेडियम संदर्भामध्ये काही आता जरा विषय बोलतात आहे, कांतापूर होत आहे. यशवंत स्टेडियम
आत्ताच माननीय मुख्यमंत्री नितीन गडकरीजी, मी आणि सर्व अधिकारी बसून मागच्या रविवारी जी बैठक रामगिरला झाली, हैदराबाद हाऊसला मुख्यमंत्री सचिवालयामध्ये, त्या ठिकाणी तातडीनं या 3 महिन्यामध्ये काही तिथे दुकानाचे लिटिगेशन होते, काही ठिकाणी त्या ठिकाणी जागेचे प्रश्न होते, ते आता सर्व सुटले आहेत. त्याचं अंतिम प्रेझेंटेशन मुख्यमंत्रीजी आणि नितीन गडकरीजी घेणार आहेत. नंतर ते सुरू होणार आहे. खत विक्रेते एक प्रश्न असा आहे, दुष्काळाची सावट आहे आणि खत विक्रेते संपावर गेलेले आहेत. दुष्काळात 13वा महिन्यासारखी परिस्थिती आहे. खत विक्री संदर्भात मला असं वाटतं की आता ही प्रेस आपण संपवू आणि वेगळा बाईट घेऊ. पारितोषिकाचं डिटेल मी आपल्याला प्रेस नोटमध्ये दिलेलंच आहे की संघ उपांत्य फेरीत गेल्यावरती जे 4 संघ आहेत महिला पुरुष, त्यांना प्रत्येक संघाला किती देणार आहे. जर तुम्हाला जे लगेच आता सांगायचं असेल तर मी सांगू शकते. लीग मॅचेस आहे या साखळी, त्यामुळे पहिले पुरुषचे 4 गट आहे आणि महिला 4 गट आहे. असं प्रत्येक खेळाडूंना आपण 7,500 प्रमाणे देणार आहे. असे 3,60,000 आहे. त्याचप्रमाणे साखळी सामन्यामध्ये पराभूत होणारा जो संघ आहे त्या संघांना सुद्धा पुरुष 4 आणि महिला 4 अशा संघांना 4,500 प्रमाणे 2,16,000 कॅश प्राइज आहे. उपउपांत्य फेरी जी आहे त्यामध्ये विजयी संघ जे आहेत त्यात पुरुष 4 संघ, महिला अशा संघांना आपण 8 सामन्यांसाठी 30,000 प्रमाणे 2,40,000 देत आहोत. उपांत्य फेरीतील पराभूत संघ, उपउपांत्य फेरीतील त्या संघांना देखील आपण 25,000 प्रमाणे 2 लाख देणार आहोत. त्याचप्रमाणे सेमीफायनल संघांमध्ये 2 पुरुष 2 महिला या संघांना आपण 75,000 प्रमाणे 3 लाख रुपये देणार आहोत. त्याचप्रमाणे उपांत्य फेरीतील जो संघ हरलेला आहे, पराभूत होणार आहे, त्या संघांना सुद्धा 2 पुरुष 2 महिला संघ यांना 45,000 प्रमाणे 1,80,000 आपण देणार आहोत. आणि अंतिम फेरीमध्ये विजयी संघ जो आहे पुरुष 1 आणि महिला 1 यांना आपण 1.5 लाख प्रमाणे 3 लाख रुपये देणार आहोत. आणि अंतिम फेरीमध्ये विजयी जो संघ आहे पुरुष 1 महिला 1 उपविजयी हरलेला जो संघ आहे अंतिम सामन्यात त्यांना देखील आपण 1 लाख रुपयाने 2 लाख रुपये देणार आहोत. तर हे असं कॅश प्राइस विवरण आहे. एक प्रश्न आहे, आपण शासनाचे टुर्नामेंट रेग्युलरली होते शालेय, त्याच्यामध्ये जे बजेट असतो ते एका गेमसाठी 50,000 असतो. 50,000 मॅक्झिमम 1 लाख. आज आपण हे 4 वेगळे खेळ काढले, शासनानेच काढले, कितीसाठी करतोय? तर ग्रासरूट लेवलवरती त्या डीपीसीचं छान प्लॅनिंग करू. मी यावर्षी बैठक घेणार आहे. डीपीसीच्या नाविन्यपूर्णमध्ये याचा समावेश करण्याचा माझा विचार आहे.